पन्हाळा किल्ल्याला सिद्धी जोहरनं वेढा दिला. पावसाळा सुरू झाला तरी सिद्धीचा वेढा काही उठेना. त्याची शिस्त पार कडक. गडावरचं अन्नधान्य संपत आलं. मग महाराजांनी एक युक्ती केली. आपल्यासारखीच वेशभूषा करून पालखी खाली पाठवली आणि अवघड वाटेनं शिवराय वेढ्यातून बाहेर पडले. पालखी पकडली गेली. सिद्धी जोहर खुश झाला. पण फाजल खानानं ओळखलं की हे शिवराय नाहीत, दगा हो गया. तो वेशभूषा करणारा शिवा न्हावी होता. शिवाला तिथे वीर मरण आलं. मी शिवाजी महाराज म्हणून जन्मलो नसलो तरी मी शिवराय म्हणून मरणार आहे, असं मरता मरता शिवा न्हावी म्हणाला. महाराज विशाळगडाकडे जात होते. आपण पकडलेला शिवाजी खोटा आहे हे कळताच सिद्धी मसूद पाठलाग करत शिवरायांच्या मागे येत होता. तेव्हा बाजी प्रभू शिवरायांना म्हणाले, महाराज या खिंडीत आम्ही थांबतो. खिंड आम्ही लढवतो, आपण पुढे जावं. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. स्वराज्याला आपली गरज आहे महाराज. महाराज पुढे विशाळगडाकडे निघाले. बाजी प्रभूनं खिंडीत शत्रूला रोखून धरलं. तोफेचा आवाज येईपर्यंत बाजी प्रभू लढतच राहिले. स्वराज्यासाठी त्यांनी बलिदान दिलं. ती घोड खिंड पावन खिंड झाली. (1663) शाहिस्ते खानची फजिती. पाऊण लाखाची फौज घेऊन बादशहाचा मामा शाहिस्ते खान लाल महालात आला. रयतेला त्रास देऊन तो लाल महालात जाऊन बसत असे. महाराजांनी धाडसी बेत आखला. 5 एप्रिल 1663 रोजी लग्नाच्या वरातीत घुसून महाराजांनी लाल महालात प्रवेश केला. लाल महालाचा काना कोपरा शिवरायांना माहित होता. शिवराय थेट खानाच्या महालात गेले. शाहिस्ते खान घाबरून उठला. शैतान शैतान म्हणत ओरडत खिडकी वाटे बाहेर पडू लागला.